अजित पवार यांनी शरद पवार यांची भेट घेतलेली आहे। बारामतीमध्ये शरद पवारांच्या निवासस्थानी त्यांनी भेट घेतली। बैठकीमध्ये आगामी जिल्हा परिषद निवडणुकांसंदर्भात चर्चा झाल्याची माहिती आहे। 12 जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये दोन्ही राष्ट्रवादी शक्य तिथे एकत्र लढणार असं शशिकांत शिंदेंनी म्हटलंय। राष्ट्रवादी एकत्रित येणार या संदर्भात विलीनीकरण करणार या संदर्भात गेल्या काही दिवसापासून चर्चा आहे। आता यामध्ये या संदर्भात काही चर्चा झाली नाही। आज विलीनीकरणाचा काही विषय नव्हता। एकत्रितपणे निवडणूक करण्याच्या बाबतीमधला निर्णय झालेला आहे। त्याची परवानगी आणि त्याचा चर्चा करण्यासाठी आदरणीय पवार साहेबांकडे आम्ही आलो होतो आणि मग आता येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीला जिथे शक्य होईल तिथे एकत्रितपणे निवडणूक करायचा आम्ही भूमिका घेतली। मग त्याच्या संदर्भामध्ये त्यांनी काय सांगितलं ते काही मी ऐकलं नाही। मी त्याच्याबद्दलची माहिती घेईन आणि मग त्याबद्दलचं बोलीन। बहुतेक ठिकाणी स्थानिक लेवलला आम्ही तो अधिकार देतो। तुम्ही तिथं जिल्हा लेवलला काय करायचं काय नाही करा। आता तरी आम्ही सगळे महायुतीमध्ये काम करतोय। अरे तो आमचा परिवाराचा परिवार, आम्ही एकत्र आहोतच ना। आम्ही सुखदुःखात एकमेकाच्या याला जातोच। खूप मोठा फटका बसला। काय काय आत्मचिंतन करा। ही लोकशाही आहे। लोकशाहीमध्ये जो काही रिझल्ट असेल तो मान्य करायचा असतो आणि आत्मचिंतन केलं पाहिजे की असा रिझल्ट का आला। दोन्ही राष्ट्रवादीमध्ये मनोमिलन होईल, बघूया ना, आता त्याची चर्चा चालू आहे। बघूया आता काय होईल। जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार असं रोहित पवार म्हणाले। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी ही माहिती दिली आहे। युतीबाबत मंगळवारी घोषणा होण्याची शक्यता आहे। पुणे आणि पीसीएमसी मध्ये एकत्र येण्याचा निर्णय उशिरा झाला आणि त्यामुळे सत्ता आली नाही असं रोहित पवार म्हणाले। आम्ही एकत्र जे आलो ना ते एकत्र येण्याचा निर्णय जो घेतला तो अचानक घेतला। कन्फ्युजन निर्माण झाल्यामुळे काही प्रमाणात आम्हाला त्याचा फटका बसला। भाजप शेवटच्या लेवलवर जाऊन लढणारा पक्ष तिथं आहे। त्यांच्याकडे आर्थिक ताकद खूप मोठी आहे, प्रशासनाची ताकद आहे आणि त्या सर्व ताकदींचा उपयोग या इलेक्शनमध्ये स्थानिक लेवलला त्यांनी तिथं केल्यामुळे थोडासा फटका हा आम्हा सगळ्यांना बसला। येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये तिथे असणारे पदाधिकारी यांची इच्छा आहे की दोन्ही पक्ष हे एकत्रित लढावेत। त्या पद्धतीनेच निर्णय तिथे घेतले जातील आणि त्या पद्धतीनेच इलेक्शन